पूर्ण झालाच पाहिजे, रेल्वे पूल पूर्ण झालाच पाहिजे। अरे आमच्या मागण्या बंद करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। विकास हो, विकास हो। झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर। सोलापूर शहरामध्ये हे मध्यवर्ती भाग आहे। मर्याई चौक ते अण्णाभाऊ साठे हा रस्ता जो होता तिथलं मध्यवर्ती पूल या ठिकाणी पाडून प्रशासनाने गेलो 1.5 महिना झालं। आपण बघताय की अनेक नागरिकांचे इथं हाल बेहाल होत आहेत। म्हणून आज खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोक व काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हे आंदोलन घेतोय। प्रशासनाला जागा करण्याचं काम स्थानिक नागरिक ह्या ठिकाणी आज करतायत। लोक ह्या ठिकाणी रस्त्यावर येतात। 1.5 महिना झालं हा काम इथलं बंद आहे। त्यामुळं लोकांच्या लक्षात आलं की ह्या ठिकाणी जे रेल्वे प्रशासन आणि नॅशनल हायवे ह्या दोघातला जो वाद आहे, नॅशनल हायवेनी सांगितलं की आम्ही फाउंडेशनच्या मंजुरीला या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडे जे फाईल पाठवले ते आज तागायत ते फाईल मंजूर झालं नाही। तर ते फाईल मंजूर झालं नसेल तर पूल पाडला कशाला, आणि तुमच्याकडे मंजूर नसेल तर लोकांचे हाल करता कशाला। तुमच्याकडे पूर्ण ह्याच्या फाईल मंजुरी या फाउंडेशनचं या ठिकाणी तुम्ही डिझाईन दाखवलात, पाडल्यानंतर तुम्ही सांगितलात की 12 ते 14 महिने हा पूल होणार आहे, पण गेले 1.5 महिने झाले या ठिकाणी काम बंद आहे। त्यामुळं लोकांच्या या ठिकाणी तीव्र भावना आहेत। लोकांना जो 3, 4, 5 किलोमीटर असं लांब रामवाडीकडनं जावं लागतंय। ह्या भागात गेलं तर 3 किलोमीटर बसतंय। दोन्हीकडे बघितलं तर दोन्हीकडं दिव्याची लाईट नाही, रस्ते खराब आहेत। या बोगद्यामध्ये आता गुडघ्या एवढं पाणी थांबलंय, लोकांच्या अंगावर पाणी उडतंय। अर्धा तास नागरिक त्या बोगद्यामध्ये अडकून आहेत आणि कुठलीही व्यवस्था याची लोकांनी केली नाही। जवळपास 1 लाख लोक या भागामध्ये खाली मर्याई चौकाच्या पुलाच्या खाली राहतात आणि या लोकांची शिक्षण असेल, हॉस्पिटल असेल, जे दळणवळण आहे ते सगळ्या ह्या लोकांचे या ठिकाणी बंद पडल्यामुळं आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही हे आंदोलन करतोय। हे झाल्यावर DRM ऑफिसला आम्ही जाणार आहे आणि निवेदन देणार आहे। एवढंच नाही तर खासदार प्रणित यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी इशारा देतो रेल्वेला की आपण हे काम त्वरित चालू करावं, नाहीतर पुढचं आंदोलन रेल्वे अडवण्याचं या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व स्थानिक लोकांच्या वतीनं आम्ही घेणार आहे। आज आव्हान वजा आपल्याला विनंती करतो की नागरिकांचा अंत बघू नका। नागरिक आज या ठिकाणी लोकांचे हाल बेहाल होतात। त्यामुळं प्रशासनाला आता जो आम्ही या ठिकाणी पत्र देणार आहे। हा मार्ग गोवा, सांगली, कोल्हापूर हे सोलापूर हा मोठा हायवे असल्यामुळं या भागामध्ये कितीतरी लोक राहतात। आता जसं मेंबरनं सांगितल्याप्रमाणे या भागामध्ये दवाखाना, शाळा, येणं जाणं, नोकरी, रोजचा व्यवसाय करणं या पुलावरनं मोठं असल्यामुळं हा पूल यांनी पाडताना पेपरला डिक्लेअर केलं की 1 वर्षाच्या आत आम्ही हे पूल बांधू। परंतु हे पूल पाडताना त्यांनी या पुलाचा, या लोकांचा विचार न करता 2 रस्ते असे चालू केले की तिथं एखादी जर आणलेली बाळातीन बाई जर जात असेल तर ते वाटतच डिलिव्हरी व्हायला पाहिजे। अशा भागामध्ये हे रस्ते सोडून, लोकांचे हाल रस्त्यावर सोडून हा पूल पाडला। पण या पुलाचं काम जवळजवळ 1.5 महिना झालं बंद आहे। का बंद आहे, का नाही, हे त्यांची जबाबदारी आहे। त्यांनी डिक्लेअर केलं होतं, त्यांनी सांगायला पाहिजे होतं, त्यांनी करायला पाहिजे होतं, पण तसं काही घडत नाही। मला वाटतं हे वर 2-4 वर्ष लागतील। म्हणून काँग्रेस पक्षाने, मेंबरने आणि खासदार ताईने हा निर्णय घेतला
या सरकारला जागा केल्याशिवाय गत्यंतर नाही. नमस्कार, मी नगरसेवक नरसिंह आसादे सर. या ठिकाणी मर्याई चौक ते अण्णाभाऊ साठे चौक यापर्यंतचा जो रेल्वे फुल ब्रिजचं काम चालू आहे ते आता सध्या स्थितीला बंद आहे. लाखो लोकांचे रहदारीला अडथळा होतोय. सध्या विद्यार्थी त्याचबरोबर कामगार कर्मचारी या सगळ्यांच्या किंवा येण्या जाणाऱ्यांच्या परगावी जाणाऱ्यांची खूप जणांची अपघात झालेली आहे. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. शिवाय भाजप सरकारचं देखील याच्यावरती दुर्लक्ष असल्यामुळे आम्ही काँग्रेसच्या पक्षाच्या वतीने आणि आमचे शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे. परंतु तात्काळ त्यांना जागृत करण्यासाठी DRM ऑफिसला जाणार आहे, त्यांना देखील निवेदन देणार आहे. तरी देखील काम जर झालं तर आणखीन तीव्र आंदोलन आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही छेडणार आहोत आणि या सोलापूरच्या नागरिकांना ताबडतोब रस्ता खुला करावं आणि पूर्ण करावं अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही हा आंदोलन पूर्ण करणार आहोत. अनिल मस्के, सोलापूर शहर काँग्रेस उपाध्यक्ष. आज सोलापूर मंगळवेढा मर्या चौक भैया चौकाच्या मधला जरी ब्रिज बंद पडला, कोल्हापूर असेल किंवा पंढरपूर असेल किंवा मंगळवेढा असेल, ह्या रस्त्यानेच वाहतूक जाते आहे. महत्वाचा विषय म्हणजे ह्या भागात वाहतूक जात असताना ह्याला तिकीट दर वाढलेले आहेत. आजची वाहतूक जी आहे ती सोलापूर केगाव मार्गे बायपास जाते. हा जी रस्ता बंद पडला पण पर्यायी रस्ता म्हणून शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोदी उड्डाण पूल किंवा निळ्या रस्त्याचा बोगदा झाल्यामुळं आज रस्ता चालू आहे. तसं मला 54 मीटरचा रस्ता बंद आहे. हे भाजपाने 54 मीटरचा रस्ता देखील चालू करू शकले. शिंदे साहेबांनी 99% 54 मीटरचा रस्ता चालू केलाय. आता रेल्वे प्रशासन काय करतंय? कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतात? रेल्वे प्रशासन. तुम्ही 1 वर्षाची मुदत दिला, 8 महिने रस्ता, आज 2 महिने रस्ता बंद आहे. तुम्ही जर रस्त्याचं बंद काम नाही चालू केला, पूर्ण सोलापूर शहर किंवा जिल्ह्यातल्या नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन केलं जाईल, हे लक्षात ठेवा. मी ओंकार चराटे. मी इथंच राहिला, दमनी नगरलाच मी राहिला असून इथला स्थानिक नागरिक आहे. या देशाचा, या शहराचा एक तरुण म्हणून जे आमचे हाल चालू आहेत ते अत्यंत दुर्दैवी असे हाल चालू आहेत. हा जो आमचा एकमेव मार्ग होता जेणेकरून आम्ही शहराला जोडले जात होतो, असा मार्ग या सरकारने पाडला तोपर्यंत ठीक आहे, आमच्या सुरक्षेसाठी पाडला, पण ते बांधण्याचं काम अत्यंत संत गतीने सुरू आहे. अत्यंत म्हणजे कुणाला काम पूर्णपणे बंदच आहे, कुणाला या बाबतीत घेण्यात येण्याच नाही. एखादा गोरगरीब जनतेला तुमचं राजकारण किंवा तुमच्या गोष्टी नको आहेत तर त्याला फक्त त्याच्या मूलभूत हक्क, मूलभूत सुविधा पाहिजे. जर ते तुम्ही मिळवून देऊ शकत नसाल तर तुम्ही कितीही मोठी सत्ता असलात तरी तुमचा काही या समाजाला किंवा या सामान्य नागरिकाला फायदा नाही. हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय. डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व AC रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय. पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर. संपर्क 7058 65 28 75. व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास.